जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत टी.वाय बी.कॉम सेमिस्टर 6 2019 क्रेडिट पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना 364 ऑडिटिंग अँड टॅक्सेशन सेकंड यामधील टॅक्सेशन या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. येणारी समर एक्झाम 2026 आणि त्या पुढच्या एक्झामसाठी हा नव्याने फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. हा रिवाइज फॉर्मॅट आहे. त्यामुळे या फॉर्मॅट पद्धतीने आपण आपल्या टी-वायच्या परीक्षेची तयारी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की टी-वाय बी.कॉम मधील सेमिस्टर 6 मधील 364 ऑडिटिंग अँड टॅक्सेशन हा जो सब्जेक्ट आहे, तो 50 मार्काचा सब्जेक्ट आहे. यासाठी पासिंगला तुम्हाला किमान 20 मार्क आवश्यक आहे. यामध्ये सुरुवातीला जो काही टाइम देण्यात आलेला होता, तो 2 तासाचा आहे. आता जो काही टाइम देण्यात येणार आहे, तो 2 तास 30 मिनिटांपर्यंत असणार आहे. या टॅक्सेशन विषयाची क्वेश्चन पेपर ही मराठी ॲज वेल ॲज इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून येणार आहे. बट आपल्याला मॅक्सिमम करून जास्त मार्क पाडायचे असेल तर इंग्लिशमधूनच या विषयाची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. परीक्षेमध्ये एकूण तुम्हाला 4 प्रश्न विचारले जाणार आहे. काही महत्त्वाचे इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक बघा. ज्यामध्ये पहिलीच महत्त्वाची इन्स्ट्रक्शन सांगितलेली आहे, की तुम्हाला ऑल क्वेश्चन हा कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 ए आणि बी इज इंटेंडेड टू टेस्ट फंडामेंटल कन्सेप्ट. म्हणजे यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि बी यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्ट रिलेटेड हे प्रश्न विचारले जाणार आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन नंबर 3 ही क्वेश्चन नंबर 3च्या संदर्भात आहे, की नो इंटरनल ऑप्शन्स आर प्रोव्हाइडेड फॉर क्वेश्चन नंबर 3. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 हा कंपल्सरी आहे. त्याला कोणत्याही पद्धतीचा ऑप्शन देण्यात आलेला नाहीये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 कॅल्क्युलेटर आर परमिटेड ॲज पर इन्स्ट्रक्शन नंबर 4 कॅल्क्युलेटर आर परमिटेड ॲज पर द युनिव्हर्सिटी रेग्युलेशन फॉर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. ज्यावेळेस तुम्हाला काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, त्यावेळेस तुम्ही कॅल्सी वापरू शकता, अशी महत्त्वाच्या नोट्स दिलेल्या आहे. आता त्यानंतर क्वेश्चन पेपरचा आपण फॉर्मॅट बघूया. यामध्ये तुम्हाला मागाशी सांगितल्या पद्धतीने टोटल परीक्षेत 4 प्रश्न असणार आहे. त्यातील पहिल्या प्रश्नांमध्ये ए आणि बी असे ऑप्शन आहे. ए मध्ये तुम्हाला एम-सी-क्यू किंवा फिल इन द ब्लँक्स विचारल्या जातील. त्या एकूण 6 विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 5 लिहायच्या. बट शक्यतो तरी तुम्ही सर्वच्या सर्व सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ज्या बरोबर 5 असतील त्या कन्सिडर केल्या जातील. त्यासाठी तुम्हाला एकूण 5 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन 1 बी हा मॅच द फॉलोविंग आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह सेशन असणार आहे. यामध्ये कदाचित तुम्हाला काही वेळेस ज्या कन्सेप्ट आहे इन्कम टॅक्सच्या टर्म्सच्या, तर त्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न एका वाक्यात उत्तरं द्यायला विचारले जाऊ शकतात किंवा मॅच द पेअर्स आहे किंवा ट्रू ओर फॉल्स असे पण कधी-कधी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आता हा नव्याने फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे आल्यानंतरच तुम्हाला त्या संदर्भात अपडेटेड माहिती भेटणार आहे. ओके. हे ऑब्जेक्टिव्ह सेशन आहे आणि ते कंपल्सरी या ठिकाणी दाखवलेले आहे. ओके. त्यासाठी पण तुम्हाला 5 मार्क असणार आहे. म्हणजेच क्वेशन नंबर 1 ला तुम्हाला एकूण 10 मार्क विचारले जाणार आहेत. पुढे आहे क्वेशन नंबर 2 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह एनी 2 प्रॉब्लेम्स आउट ऑफ 3 प्रॉब्लेम्स. ओके. इथे तुम्हाला 3 चॅप्टरवर 3 टॉपिकवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. ते कोणकोणते आहे ते आपण सरते शेवटी या ठिकाणी बघणारच आहोत. तर हे सर्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्ही काय करायचे आहे? सॉल्व्ह करायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला 16 मार्क या क्वेशन नंबर 2 साठी दिलेले आहे. म्हणजे धरून चला की एका प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला 8 आणि 8 असे मार्क असू शकतील किंवा 10 आणि 6 असे पण मार्क असू शकतात. ओके. त्यानंतर क्वेशन नंबर 3 हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे जो कंपल्सरी आहे. तो पण कोणता विचारला जाईल तो पुढे आपण बघणार आहे. त्यासाठी एकूण 14 मार्क त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघू शकता. क्वेशन नंबर 4 राइट शॉर्ट नोट्स आहे. एनी 2 आउट ऑफ 3 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. प्रत्येक शॉर्ट नोट्स 5 मार्काला आहे. मॅक्सिमम 2 शॉर्ट नोट्स सॉल्व्ह करायच्या. 5 दुने 10. ओके. या पद्धतीने तुम्हाला टोटल क्वेशन पेपरचा फॉर्मॅट 50 मार्काचा या ठिकाणी सांगितलेला आहे. ओके. आता आपण क्वेशन नंबर 1 मध्ये कोणकोणते ब्रॉड क्वेशन विचारले जाऊ शकतात, ओके, किंवा शॉर्ट नोट्स विचारले जाऊ शकतात याची सर्व माहिती बघूया. क्वेशन नंबर 1 बी हा ऑब्जेक्टिव्ह सेशन असणार आहे. ज्यामध्ये काही फंडामेंटल कन्सेप्ट विचारण्याची शक्यता आहे. कधी-कधी मॅच द पेअर्स पण विचारले जाऊ शकतात. नाही विचारलं तर एका वाक्यात उत्तरं द्यायला तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. यामध्ये पर्सन आहे, इन्कम आहे, नंतर अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न हा जो काही भाग आहे, जो शॉर्ट नोट्सला ॲज वेल ॲज ब्रॉड क्वेशनला पण विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर इथे टी ज्याला टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स
टी-डी-एसचा तुम्ही फुल फॉर्म पण करून ठेवा किंवा ए-आय-आरचा पण फुल फॉर्म तुम्ही नीट व्यवस्थित बघून ठेवा, जो परीक्षेत तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 5 नंबरची शॉर्ट नोट्स आहे किंवा याला आपण एका वाक्यात उत्तरासाठी म्हणू शकतो. त्याला आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. त्यानंतर 6 नंबर आहे लाँग टर्म कॅपिटल गेन. नंतर अलाउन्सेस म्हणजे काय? परक्विजिट म्हणजे काय? प्रिव्हियस इयर, असेसमेंट इयर, एक्झम्प्टेड इन्कम. एक्झम्प्टेड इन्कमचा भाग शक्यतो तरी शॉर्ट नोट्सला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर असेसी, नंतर असेसमेंट इयर ते तर आपण मगाशीच बघितलं. त्यानंतर कॅपिटल असेट, त्यानंतर ग्रॉस टोटल इन्कम कशाला म्हणतात? सरचार्ज, कंपोझिट रेंट, नेट अॅन्युअल व्हॅल्यू अशा काही महत्त्वाच्या जे काही कन्सेप्ट आहे त्या तुम्हाला एका वाक्यात प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये कोणकोणते सोर्सेस येऊ शकतात, याची पण माहिती तुम्हाला कदाचित विचारली जाऊ शकते. ओके. सो त्यानंतर पुढचा क्वेशन नंबर सेकंड जो आहे, जो तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय सॉल्व्ह एनी 2 प्रॉब्लेम्स आउट ऑफ 3. 16 मार्कासाठी आहे. त्यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरीवरती तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाईल. 1 त्याच्यातला बी पर्याय आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे. त्यानंतर सी आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन किंवा इन्कम अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. ओके. या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम या 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. ओके. यामध्ये कदाचित इन्कम फ्रॉम सॅलरीचा 10 मार्काला विचारला जाऊ शकतो आणि बाकीचा 6-6 मार्काला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला कोणता सॉल्व्ह करायचा ते काळजीपूर्वक तुम्ही बघून ठेवू शकता. त्यानंतर क्वेशन नंबर 3 हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो काही आहे तो ग्रॉस टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीच्या रिलेटेड आहे. ओके. सो त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे, की कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी किंवा ग्रॉस टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे विचारले जातील 14 मार्कासाठी. त्याला काही ऑप्शन नाही. म्हणजे इथे तुम्हाला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम सॅलरी, नंतर बिझनेस, प्रोफेशन, कॅपिटल गेन, अदर सोर्सेस या सगळ्या जणांची टोटल पण तुम्हाला कदाचित दिली जाऊ शकते आणि त्याच्यातून तुम्हाला हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके. सो पुढे आहे क्वेशन नंबर 4 राइट शॉर्ट नोट्स आहे, जिथे तुम्हाला 3 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. यापैकी काही शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. पहिली आहे परक्विजिट, दुसरा आहे प्रॉव्हिडंट फंड, तिसरा आहे टाइप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी, चौथा आहे ॲग्रीकल्चर इन्कम किंवा एक्झम्प्टेड इन्कम पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर टी-डी-एस आहे, ॲडव्हान्स टॅक्स आहे, डिडक्शन अंडर सेक्शन 16 आहे, 24 आहे, असे पण विचारले जातील. कॅपिटल अँड रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लाँग टर्म कॅपिटल गेन, नंतर रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ ॲन असेसी हा 1 नंबर चॅप्टर रिलेटेड प्रश्न आहे. नंतर लिस्ट ऑफ इन्कम एक्झम्प्टेड फ्रॉम इन्कम टॅक्स मिनिमम 10 याची यादी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न ज्याला ए-आय-आर असं म्हटलं जातं. नंतर डिडक्शन अंडर सेक्शन 80 जी, नंतर डिडक्शन अंडर सेक्शन 80 सी, कॅपिटल एक्सपेंडिचर, पॅन अँड टॅन याची पण माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स वगैरे जो काही आहे, त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा ॲडव्हान्स इन्कम टॅक्स जो काही आहे, जो काही पेड वगैरे करायचा आहे, तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न असतात, जे शॉर्ट नोट्सला विचारले जातात. 1 नंबर चॅप्टर, 4 नंबर चॅप्टर हे जे काही आहे, ते शक्यतो तरी तुम्ही शॉर्ट नोट्सकडे या ठिकाणी बघू शकता. टाइप्स ऑफ टॅक्सेस, इन्कम टॅक्स हे पण काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्ससाठी आहे. इथे तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये जनरली बेसिक सॅलरी, डी-ए, कमिशन, त्यानंतर एच-आर-ए कॅल्क्युलेशन असेल, नंतर काही परक्विजिट रिलेटेड पण काही कॅल्क्युलेशन असतील, मोटार कार व्हॅल्युएशन वगैरे, त्यानंतर रेंट फ्री अकोमोडेशनची ॲडजस्टमेंट येऊ शकते. नंतर तुम्हाला काही फॅसिलिटी ऑर्गनायझेशनकडून प्रोव्हाईड दिली जाते, त्याची माहिती त्यामध्ये विचारली जाऊ शकते. एज्युकेशन जो काही अलाउन्सेस आहे, हॉस्टेल अलाउन्स, एज्युकेशन अलाउन्स असे पण अलाउन्सेस तुम्हाला दिले जाऊ शकतात किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स हे पण तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. या पद्धतीने तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरी रिलेटेड प्रॉब्लेममध्ये काही पॉइंट्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगितले. पुढे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 2 हाऊस प्रॉपर्टी देतील. त्यापैकी एक लेट आउट आणि दुसरी डीम्ड टू बी लेट आउट किंवा लेट आउट हाऊस प्रॉपर्टी आणि एक सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी अशा 2 प्रॉपर्ट्या जे काही दिल्या जातात, तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायला विचारली जाऊ शकते आणि त्यांचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा
आहे. ओके. सो इथे हाऊस प्रॉपर्टी झाल्यानंतर बिझनेस, शक्यतो बिझनेसचाच तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम देतात. प्रोफेशनचा तुम्हाला शक्यतो तरी देत नाही. पण तरी पण तुम्ही दोन्ही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम करून बघा. आणि मगाशी ग्रॉस टोटल इन्कम किंवा टॅक्स लायबिलिटी त्याच्या संदर्भात बोललेलो आहे. आता या ठिकाणी असेसमेंट इयर शक्यतो तरी 26-27 येईल आणि फायनान्शियल इयर 2025-26 येणार आहे किंवा येऊ शकतं. तर या पद्धतीने तुम्हाला सर्व आपण बेसिकली माहिती दिलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाकीच्या विषयांच्या क्वेशन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटेल. तुम्ही त्या सब्जेक्टचं नाव टाका. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटेल. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.